आज असा नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेचे तुमका सगळ्यांक खूप खूप शुभेच्छा. आज मी करतोय नारळी भात. असं करून बघा, एकदम भारी लागतं. 1 वाटी बासमती तांदूळ घेतलं, स्वच्छ धुतलं, नितळत ठेवलं. एक पॅन घेतलं, त्याच्यात 2 चमचे तूप घातलं, बदाम आणि काजूगर त्यांचे तुकडे घातलं आणि ते खमंग तांबूस होईपर्यंत तळून घेतलं. त्यात तुपात 1 दालचिनीचं तुकडो, 1 हिरवी वेलची आणि 7-8 लवंगा घातलं. ती तडतडल्यावर भिजवलेले तांदूळ घातलं. रसरशीत नारळी भात असं करून बघा, एकदम भारी लागतं. मस्त खमंग तांदूळ परतून घ्यायचे. ते फक्त 10 मिनटं भिजत ठेवले होते, म्हणजे फुलतात बरे. नंतर 1 वाटी तांदूळ, त्याका 2 वाटी पाणी आणि किंचितसा मीठ घालून भात शिजवून घ्यायचो अर्धो कच्चो. मस्त तो शिजाक होयो, म्हणजे सुगंध भारी येता आणि नारळी भात लागता चवीचो. 2-3दा तो परतून बघलं, व्यवस्थित शिजलो की असो चिमटून बघायचो. नाही तर कचकचीत रवलं की तो बरो लागणार नाही. परत जरा झाकून 1 वाफ काढायची, म्हणजे व्यवस्थित तो फुलता बरो. मस्त तो सळसळीत भात झालो की त्याच्यात किसलेलो गूळ घालायचो. असो नारळी भात करून बघा. एकदा केलात की परत परत करून खातलात. आणि नारळी भात असा तो, त्यामुळे त्याका गूळ जास्त घालू करू. 1 वाटी तांदूळ, त्याका 1 वाटी गूळ, जरा जादा घातलास तरी चलता. व्यवस्थित सगळं मिक्स करून तो वितळाक द्यायचो. मस्त तांदळात गूळ वितळलो की 1 वाटी ओला खोबरा घालायचा. वाटीचा प्रमाण ठेवलास किंवा पेल्याचा प्रमाण ठेवलास की त्याचनेच सगळा घातलास की तो एकदम रसरशीत होता. असं करून बघा. मस्त सगळा परतून झाला की गूळ म्हणजे जायफळ इलस, सुगंध भारी येतात. जायफळ किसून घालायचा. नंतर तळलेले ड्रायफ्रूट घातलं, व्यवस्थित सगळा मिक्स केलं. जरा दुधात केशर भिजत घातलेलं, म्हणजे स्वाद भारी येता, रंग पण सुंदर येतं. तो घातलं, सगळा व्यवस्थित मिक्स करायचा आणि 1 वाफ काढायची. झाकून परत 1 वाफ काढलास की तो अजून फुलान भारी येतं आणि चवीक एकदम भारी लागतं. असं नारळी भात करा, खावा. अप्रतिम चव. आवडतलो तुमका आणि आवडल्यास पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करा.